नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या या प्रवासात गणिताला सोपं, रोचक आणि आनंदमय करण्यासाठी मी आहे तुमचा जोडीदार रमेश सर आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या मजेदार सेशनमध्ये. मुलांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत की HSC बोर्डच्या एक्झाममध्ये आपल्या बेटा प्रत्येक वर्षी 12 ते 13 मार्क्ससाठी थेरम विचारले जातात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरवर 3 थेरम्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहे आणि या 3 थेरमपैकी मोस्ट ऑफ द टाईम एक थेरम आपल्याला बोर्डच्या एक्झामला विचारलं जाते. तर त्या तिन्ही थेरम्सचं प्रूफ जे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर या थेरम्सला आपण गो थ्रू करत असताना किंवा यांचं प्रूफ करत असताना आपल्याला एक बेसिक पॉईंट जे ते लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा मी पहिला थेरम करेल हा तुम्हाला थोडा जास्त वेगळा वाटू शकतो, कारण यामध्ये बेटा डेरिव्हेटिव्हचा पहिला प्रिन्सिपल वगैरे झालं, डेल्टा ऑपरेटर झालं, ह्या काही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. पण जसंच मी यानंतर दुसरा थेरम जो की त्यावरच डिपेंडंट असेल, पहिल्या थेरमच्या स्टेप्स ॲज इट इज फॉलो होतील दुसऱ्या थेरममध्ये, आणि मग जसंच मी दुसरा थेरम केला की तिसऱ्या थेरममध्ये काय करायचं हे तुम्हाला स्वतःहूनच समजणार आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही तिन्ही थेरम्स बघायचे, अन्यथा तुम्ही एकही थेरम बघू नका. कारण जेव्हा तुम्ही तिन्ही थेरम्सचं प्रूफ बघणार तेव्हाच तुम्हाला ते तिन्ही क्लिअर होतील. जर तुम्हाला वाटत असेल की पहिला थेरम बघितल्यानंतर मला समजलं नाही आहे, तुम्ही व्हिडिओ लेक्चर स्टॉप केलं, तर बेटा ही तुमची चुकी असणार आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगतोय की हे थेरम जे हे डिपेंडंट आहे आणि त्यामध्ये रटण्यासारखं किंवा एक बेसिक पॅटर्नमध्ये त्याला लक्षात ठेवण्यासारखं काम आहे. यात कन्सेप्च्युअल गोष्टी ते फार कमी असणार आहे. चला मग स्टार्ट करूयात. तर हम लोग देखते हैं तो क्या दिया हुआ है, y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू. काय दिलेलं इथं, y इक्वल्स टू एफ ऑफ यू हे गिवन आहे. हे मी पहिले लिहून टाकतो की गिवन जे असेल ते पहिले काढून घ्यायचं. y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू दिलेलं आहे इथे, अँड काय दिलेलं आहे बेटा, u इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स दिलेलं आहे. आता जर असं टाईपचं फंक्शन आल्यानंतर एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इथं y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू हा फंक्शनचा फॉर्मॅट लिहिलेला आहे. यामध्ये काय होतं की यूला जर मी चेंज केलं की त्याच्या अकॉर्डिंगली y करस्पॉन्डिंगली चेंज होणार, और बेटा अगर हम लोग x को चेंज करें तो उसके अकॉर्डिंगली u भी क्या होगा, करस्पॉन्डिंगली चेंज हो जाएगा. तर इथं हे स्टेटमेंट लिहून दाखवणार आहे. तो बघा, आपण dy/dx वगैरे लिहिताना बघतो डेरिव्हेटिव्हमध्ये, याला आपण डी वाचतो. आता हा जो नोटेशन आहे याला बेटा आपण डेल वाचतं. यांच्यामध्ये काही डिफरन्ससुद्धा असतात, त्याच्या मागं आपल्याला आता जायचं नाही. सिंपल आपल्याला हा प्रूफ इथं निपटून टाकायचा है. सो यहाँ पे लिखते वक्त क्या करेंगे वो देख लो. अगर मैं स्टार्ट करूँगा बेटा तो देखो स्टार्ट कैसे होगा यहाँ पे कि लेट डेल्टा यू बी स्मॉल इंक्रीमेंट इन डेल्टा यू बी स्मॉल इंक्रीमेंट इन यू अँड डेल्टा वाय है ना. यूला चेंज केल्यामुळे काय होतं आहे, करस्पॉन्डिंगली आपला यूला जर मी चेंज केलं की तिथं करस्पॉन्डिंगली आपला वायसुद्धा चेंज होतो आहे. अँड डेल्टा वाय बी काय लिहायचं मग, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन अ वाय. तसंच बघा इथं मी जर एक्सला चेंज केलं की एक्सला चेंज केल्यामुळे कोण चेंज होणार आहे बेटा, तिथं यू चेंज होणार आहे. तो यहाँ पे अगर हम लोग एक स्टेटमेंट और ऐड करें तो क्या आएगा, लेट डेल्टा एक्स बी स्मॉल इंक्रीमेंट, लेट डेल्टा एक्स बी स्मॉल इंक्रीमेंट इन एक्स बोलणार मी. अँड काय होणार आहे बेटा, करस्पॉन्डिंगली कोण चेंज होणार आहे, अँड डेल्टा यू बी करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन यू होऊन जाणार आहे. हे दोन स्टेटमेंट आपल्याला क्लिअर ठेवायचे की यूला जर मी चेंज केलं तर सर त्याच्या करस्पॉन्डिंगली डेल्टा वाय चेंज होतं आहे. एक्सला जर मी चेंज करत असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंगली कोण चेंज होतं, यू चेंज होते. त्यानंतर एक स्टेटमेंट लिहायचं बेटा. काय लिहायचं स्टेटमेंट बघा, ॲज इथं किती डेल्टा येते, डेल्टा यू येते एक, डेल्टा वाय दुसरा, डेल्टा एक्स, हे 3 डेल्टाज येते. यांच्यासाठी पहिले लिहून घ्यायचं मग की ॲज डेल्टा एक्स डेल्टा यू डेल्टा वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट इन, हे काय स्मॉल इन्क्रीमेंट आहे कशातले बेटा, बी स्मॉल इन्क्रीमेंट इन यक्स यू अँड वाय. देयरफॉर हे तीनही सुद्धा जीरो नसू शकतात. ये तीनों भी क्या होंगे, जीरो नहीं होंगे. तो ये लिख कर बता देना है. तर हा झाला माझ्या प्रूफचा पहिला पार्ट. आपण समोर 3 प्रूफ करणार आहोत. त्या प्रत्येकी प्रूफमध्ये बेटा पहिला पार्ट हा सेम असेल. तो कसा ओळखायचा, सर आपल्याला एक y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू फंक्शन दिलेलं आहे, u इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स दिलेलं आहे, त्यांना आपण बाहेर काढलं. त्यावरनं मी यूमध्ये स्मॉल इन्क्रीमेंट घेतलं डेल्टा यू, त्याच्या अकॉर्डिंगली करस्पॉन्डिंगली इन्क्रीमेंट झालं आहे वायमध्ये. तसंच याला जर मी बघत असेल कशाला, यू इज इक्वल्स टू जी ऑफ एक्सला, तर यामध्ये काय होतं आहे बेटा की एक्सला जर मी स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा एक्स घेतलं की त्या करस्पॉन्डिंगली यूमध्ये स्मॉल इन्क्रीमेंट होणार आहे आपलं डेल्टा यू.
ठीक आहे, हे एवढं सगळं लिहून टाकायचं. हे प्रत्येक प्रूफमध्ये असंच येणार आहे. ठीक आहे. सेकंड पार्ट काय करायचं सर, तर सेकंड पार्ट असतो की जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, बघा हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचं. इथं राईट कॉर्नरला बघू शकता तुम्ही, हा लिहायचा तुम्ही डेल्टाच्या फॉर्मॅटला. जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तोच तुम्ही वी नो डेल्टाच्या फॉर्मॅटला लिहून टाका. त्याला काय येईल, तो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल्स टू, राईटला काय येणार आहे सर, डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स येणार आहे. ठीक आहे बेटा, थोडेसे हँडरायटिंग वगैरे लहान वाटू शकतात. मी स्मार्ट बोर्डवरून आता बेटा टॅबवर शिफ्ट झालो आहे, तर हा एक थोडासा मला चेंज व्हायला वेळ लागेल, काही हरकत नाही. बघा काय केलं आहे तुम्ही, डीचा जो फॉर्मॅट होता आपण काय केलेलं आहे, डेल्टाच्या फॉर्मॅटला लिहिलं आहे. ठीक आहे सर, हे झाल्यानंतर काय करायचं, प्रत्येक प्रूफला हेच करायचं आहे का, तो हो, प्रत्येक प्रूफला जेही तुला प्रूव्ह करायचं असेल तो डीच्या फॉर्मॅटला दिलेला असेल ते तू काय करणार आहे, डेल्टाच्या फॉर्मॅटला लिहिणार आहे. वी म्हणून, वी नो म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्याला काहीच माहिती नाही तरीसुद्धा लिहायचं आपल्याला माहिती आहे म्हणून. ठीक आहे, यानंतर काय करायचे ते बघा, एक लिमिट अप्लाय करायची बेटा. सो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज डेल्टा वाय बाय डेल्टा यू यायला पाहिजे होता ना. बघा इथं डेल्टा वाय बाय डेल्टा यू यायला पाहिजे होता. इंटूमध्ये काय येणार, डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. सो अप्लाई क्या करेंगे बेटा, डेल्टा एक्स टेंस टू जीरो. सर डेल्टा एक्स टेंस टू जीरो ही क्यों अप्लाई किया दोनों साइड में, यहाँ पे अगर हम लोग देखें बेटा तो x को चेंज करा तो u चेंज हो रहा था, u को चेंज करा तो y चेंज हो रहा था. तो पहला चेंज कहाँ पे हो रहा है, x पे हो रहा है. तो जिस पे पहला चेंज हो रहा है उसी का लिमिट अप्लाई करने का. ठीक है सर, यहाँ पे डेल्टा x का लिमिट हमने अप्लाई कर दिया, दोनों साइड में अप्लाई कर दो बेटा. लिमिट जे है बेटा ते मल्टीप्लिकेशनमध्ये स्प्लिट होतो. सो यहाँ पे अगर हम लोग देखेंगे तो इसको हम लोग कैसे लिख पाएंगे, लिमिट डेल्टा एक्स टेंस टू जीरो डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंस टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. थोडं पेशन्स ठेवून जे मी बोलतोय ते ऐकत चालायचं. मी व्हिडिओच्या पहिल्या स्टार्टिंगमध्येच सांगितलं आहे की पहिला प्रूफ हा फार वेगळा वाटणार आहे. मी जे बोलतोय त्यापैकी अर्ध्या गोष्टी समजणार सुद्धा नाही, पण बेटा जसंच मी तिसऱ्या प्रूफला जाईल तेव्हा तुम्हाला माझीसुद्धा गरज नसेल, तुम्ही स्वतःच सांगू शकणार आहे की पुढच्या स्टेपला तुम्ही काय करणार आहात. तर हळूहळू फक्त बघत चला आणि ऐकत चला. काय बोललो इथं, अप्लाय डेल्टा एक्स टेंस टू झिरो, दोन्ही साईडला डेल्टा एक्स टेंस टू झिरो का अप्लाय केलं आहे, कारण सर एक्सला चेंज केलं तर यू चेंज होतं आहे, यूला चेंज केलं तर कोण चेंज होतं आहे, वाय चेंज होतं आहे. तर इनिशियल जे चेंज आहे ते कशावर आहे, एक्सवर आहे, म्हणून आपण लिमिट डेल्टा एक्स टेंस टू झिरो दोन्ही साईडला अप्लाय केलं. ठीक आहे सर, यानंतर काय करायचं आहे, तर बेटा यानंतर बघ आता इथं डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे आणि लिमिट कशाची आहे, डेल्टा एक्सची आहे. ठीक आहे, हा मॅच होतोय सर. ठीक आहे, इथं जर मी बघितलं तर डेल्टा एक्स टेंस टू झिरो आहे आणि डिनॉमिनेटरला काय डेल्टा एक्स आहे, हा सुद्धा मॅच होतोय सर. मॅच कसं होतंय, कसं समजलं, डिनॉमिनेटरला जे डेल्टा आहे त्याचंच लिमिट पाहिजे तुम्हाला. इथं नाही होतंय सर, तर इथं लिमिट डेल्टा एक्स टेंस टू झिरो आहे आणि डिनॉमिनेटरला काय डेल्टा यू आहे. तो यहाँ पे बेटा वो मैच नहीं हो रहा है, तो मैंने मैच नहीं हो रहा है तो उसको रेड से अंडरलाइन कर दिए. आता काय करायचं, जिथं मॅच नसेल होत ती लिमिट चेंज करायची. स्टेटमेंट काय, जिथं मॅच नसेल होत असेल तिथं काय करायचं, आपल्याला लिमिट चेंज करायचं. कसं चेंज करायचं ते बघा सर. आपण बघितलं इथं किंवा वरती तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही. मला काय पाहिजे तिथं, डेल्टा यू टेंस टू झिरो पाहिजे, तर तू लिहून टाकायचं ॲज डेल्टा एक्स टेंस टू झिरो देन डेल्टा यू टेंस टू झिरो. हे का होतं आहे सर, तर बेटा ते दिलेलं सुद्धा आहे की एक्सला चेंज केलं की यूला चेंज होतो, म्हणूनच आपण ते लिहितो की ॲज डेल्टा एक्स टेंस टू झिरो देन डेल्टा यू टेंस टू झिरो. तर प्रूव्ह करत असताना प्रत्येक वेळेस असं होणार आहे, एक डेल्टाचा फॉर्मॅट लिहिणार आहे तू, त्यानंतर एक लिमिट अप्लाय करणार आहे. अप्लाय डेल्टा एक्स टेंस टू झिरो मी इथं केलं आहे. त्यानंतर एका कोणत्या तरी टर्ममध्ये, जसं या टर्ममध्ये जर आपण बघितलं तर लिमिट आणि डिनॉमिनेटरचा टर्म मॅच नव्हता होत, तो चेंज करून घ्यायचा. इथं चेंज करणार मी, काय येणार ते बघ आता. सो ये हो गया लिमिट डेल्टा एक्स टेंस टू झिरो डेल्टा वाई बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू, राइट में आ गया लिमिट डेल्टा एक्स टेंस टू जीरो का ये बन गया डेल्टा यू टेंस टू जीरो. इधर बन गया बेटा डेल्टा वाई बाय डेल्टा यू इंटू हा होणार डेल्टा एक्स टेंस टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. ठीक आहे सर, हा झाल्यानंतर आपण काय करायचं आता बेटा, हे लिमिट आता मॅच झाल्या तिघांच्या. यानंतर आता यूज होतो फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यासाठी काय करायचं बघा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू दिलेलं आहे. सो वाय इज, हे स्टेटमेंट बघत चला आता, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू असं लिहिलं आहे मी. त्यानंतर काय दिलेलं आहे तुला, यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिलेलं आहे. इथून काय लिहायचं आहे,
एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, हे क्वेश्चन थेरममध्ये सुद्धा दिलेलं आहे वरती, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, उलटं झालं, यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, आपण याला स्टेटमेंट दिलं आहे. मग आता काय करायचं आहे, बाय फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेल्टा फॉर्मॅट लिहिल्यानंतर लिमिट अप्लाय करायची, जिथं डिनॉमिनेटर लिमिट मॅच नसेल होत तो काय करायचं, चेंज करायचं. त्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वापरायचं आहे. काय बोलतो सर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, बेटा राईट साईडचं जे डेल्टाचं फॉर्मॅट आहे, राईट साईडचं डेल्टाचं फॉर्मॅट जे आहे ते आपण कशात कन्वर्ट करून घ्यायचं, तो आपण कन्वर्ट करून घ्यायचा आता डीमध्ये, तो ये हो गया dy/dx, एंड यहाँ पे अगर देखिए तो लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 था, डेल्टा यू बाय डेल्टा एक्स, याला काय लिहिणार आहे आपण, du/dx लिहिणार आहे. हा पार्ट सुद्धा माझ्या अकॉर्डिंगली तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. राईट साईडचा जो डेल्टाचा फॉर्मॅट आहे त्याला कशात लिहून टाकलं आहे तुम्ही, डीमध्ये. बघा 1मध्ये जो राईट साईड आहे ना, त्याचा डेल्टाचा फॉर्मॅट डीमध्ये लिहायचा. हा पहिले राईट साईडलाच अप्लाय करायचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा झाला माझा 2. फ्रॉम 1 and 2 काय येणार आहे ते बघ, फ्रॉम 1 and 2. लेफ्टचा डेल्टावाला फॉर्मॅट तसाच राहणार आहे, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. राईटला डेरिव्हेटिव्ह फॉर्मॅट येऊन जाणार, dy/du इंटू du/dx. आता यानंतर आपण काय करणार आहोत ते बघा बेटा, राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट डी आला, मग शेवटी एक स्टेटमेंट येणार इथं, LHS एक्झिस्ट अँड फायनाईट, सॉरी RHS एक्झिस्ट अँड फायनाईट. जर RHS एक्झिस्ट करत असेल आणि फायनाईट, तसंच तुम्हाला लिहून टाकायचं LHS एक्झिस्ट ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. हा स्टेटमेंट लक्षात ठेवा एक, LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. आता काय करायचं, लेफ्टचा जो डेल्टाचा फॉर्मॅट आहे तो लिहून दाखवायचा त्याला डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅटला, म्हणजे हा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे, तर याला मी लिहू शकतो dy/dx. हा झाला माझा 3. काय काय करतायत सर तुम्ही, पहिले बोललो स्मॉल इन्क्रीमेंट वगैरे हे सगळं डिफाईन करून घ्यायचं, जे तुला प्रूव्ह करायचं आहे ते डेल्टाच्या फॉर्मॅटला लिहायचं. त्यानंतर काय करायचं आहे, एक लिमिट अप्लाय करायची, जिथं लिमिट सेम नसेल ती चेंज करायची, ठीक आहे. त्यानंतर बेटा लिमिट मॅच झाल्या डिनॉमिनेटरसोबत की काय करायचं, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरायचा, ते पण फक्त राईटला वापरायचं आहे. राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट काय करायचं आहे, डीच्या फॉर्मॅटला लिहायचं पहिले. मग एक स्टेटमेंट येणार RHS एक्झिस्ट अँड फायनाईट, त्याच्या करस्पॉन्डिंगली आपण काय करणार आहे, LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड फाइनाइट करना है. तो ये हो गया लिमिट डेल्टा एक्स टेंस टू 0, डेल्टा वाई बाय डेल्टा एक्स, ये क्या बन जाएगा dy/dx. सो फ्रॉम 2 and 3, इथं फ्रॉम 2 and 3 काय होणार आहे ते बघ. सो आता काय झालं, राईटसुद्धा डीच्या फॉर्मॅटला आला, लेफ्टसुद्धा डीच्या फॉर्मॅटला आला. सो dy/dx काय होणार आहे इथं, dy/du इंटू काय होणार आहे बेटा आपला du/dx होणार आहे. हे ठीक असायला पाहिजे सगळ्यांना, माझ्या अकॉर्डिंगली इथपर्यंत काहीच डाऊट. चला ठीक आहे. तर हा प्रूफ तुम्हाला समजला असेल बेटा, थोडा बेसिक आयडिया यामध्ये तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. पुढच्या प्रूफवर जाऊयात आपण. पुढचा जर मी प्रूफ बघितला इथं तर काय दिलेला आहे प्रूफ बघा. हा जो आहे आपला इन्व्हर्स डेरिव्हेटिव्हवाला जो फॉर्म्युला आहे dy/dx आणि dx/dy यांच्या मधातला जो रिलेशन आहे तो प्रूव्ह करायला एक बोर्ड्सच्या एक्झाममध्ये विचारलं जाते रिपिटेटिव्हली डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधनं. तर आपण जे वरती फॉर्मॅट केलेलं आहे तोच फॉर्मॅट आपण वापरणार आहे. काय होता सर फॉर्मॅट दिलेलं, काय बेटा y=f(x) हा एक फॉर्मॅट दिलेला आहे, म्हणजे हा फंक्शनचा फॉर्मॅट बाहेर काढायचा, काढलं त्याला. त्यानंतर काय बोललेलो की एक्स चेंज झालं की करस्पॉन्डिंगली वाय चेंज होणार. तर मग मी काय करणार की लेट डेल्टा एक्स बी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, तर काय येणार डेल्टा वाय बी करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. वरती सुद्धा आपण तेच केलेलं की y=f(u) होतं, तर डेल्टा यू बी स्मॉल इन्क्रीमेंट इन यू, देन डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय आपण तिथं लिहिलेलं. त्यानंतर काय करतो की ॲज डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय दोनच येतं इथं, तिथं 3 होते बेटा, ठीक है. ऊपर अगर हम लोग जाते हैं तो यहाँ पे 3 थे. अगर देखते हैं हम लोग कि u को चेंज करने पर y चेंज हो रहा है, x को चेंज करने पर u चेंज हो रहा है, तो वह पे अपन ने 2 स्टेटमेंट लिखे थे, डेल्टा यू बी स्मॉल इन्क्रीमेंट इन यू अँड डेल्टा वाय बी करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. तसंच डेल्टा एक्स बी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड डेल्टा यू बी करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन यू, कारण एक्सला चेंज केलं की यू चेंज होतं. मग ते हे इन्क्रीमेंट आहेत तर हे नॉट इक्वल्स टू 0 असं आपण लिहून टाकतो. इथं सुद्धा आपण तेच करणार आहे की ॲज डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट, तर काय लिहायचं डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय दोन्हीसुद्धा 0 नसू शकतात.
मग जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे बघा इथं, dx/dy इज 1/dy/dx हे प्रूव्ह करायचं आहे. तर काय करतो आपण, जे प्रूव्ह करायचं आहे त्याचा डेल्टाचा फॉर्मॅट आपण इथं लिहून टाकतो. तो dx/dyला आपण काय लिहिलं आहे बेटा, 1/dy/dx लिहू शकतो. तर इथं डेल्टाच्या फॉर्मॅटला तो काय ना, Δx/Δy इज 1/Δy/Δx. यानंतर अप्लाय लिमिट, कशाची लिमिट अप्लाय केलेली आपण, जो पहिले चेंज होतं, इथं कोण चेंज होतं आहे बेटा, एक्स. तिथं काय बघितलेलं, एक्स चेंज केला की यू चेंज होतो, यू चेंज केला की वाय चेंज होतो. तर म्हणून आपण तिथं डेल्टा एक्सची लिमिट अप्लाय केलेली. इथं एक्स चेंज केलं की कोण चेंज होणार आहे, वाय चेंज होणार आहे ना. स्क्रीनवर बघा थोडं प्रॉपरली, ॲरो दिसत असेल तुम्हाला. सो अप्लाय लिमिट Δx टेन्स टू 0 येणार. इथं लिमिट अप्लाय करायची, तिथं सुद्धा लिमिट अप्लाय केलेलं आपण. लिमिट अप्लाय केल्यानंतर काय बोललेलो बेटा, लिमिट अप्लाय करून घ्या. इथं पहिले लिमिट अप्लाय करा, मग बोलूयात. लिमिट Δx टेन्स टू 0 Δy/Δx. मग काय बोललेलो बेटा, इथं Δxची लिमिट आहे आणि Δx डिनॉमिनेटरला येतं आहे, म्हणजे हा मॅच होतं आहे. जिथं मॅच नसेल होत त्याला अंडरलाईन करतो. वरती सुद्धा आपण काय केलेलं आहे ते बघूयात. हे Δx टेन्स टू 0 अप्लाय केल्यानंतर जिथं मॅच नव्हतं होत त्याला आम्ही अंडरलाईन केलेलं, आणि मग काय केलेलं, ती अंडरलाईन केलेली लिमिट आपण चेंज करून टाकलेली. इथं सुद्धा आपण तेच करणार आहोत. इथं Δx टेन्स टू 0, इथं खाली Δy. लिमिट मॅच होत नाही तर मग आपण काय लिहिणार, ॲज Δx टेन्स टू 0 देन Δy टेन्स टू आपण 0 बोलणार आहेत. तर हा काय होणार आहे, लिमिट Δy टेन्स टू 0 Δx/Δy. आणि राईटला ऑलरेडी मॅच आहेत, त्याला चेंज करायची गरज नाही. Δx टेन्स टू 0 Δy/Δx आपण याला लिहिलं आहे. हे ठीक आहे सर. याला आपण काय बोललेलो, 1. तिथं सुद्धा बघा प्रूफमध्ये त्या फॉर्मॅटला आपण 1 बोललेलो. आता आपण काय करणार आहे बेटा, लिमिट चेंज झाल्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण इथं वापरणार आहे. तर y इज इक्वल्स टू f(x) असं दिलेलं आहे. सो y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आपण बोलणार आहे. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आपण बोलणार आहे, आणि राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट डीमध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. म्हणून लिमिट Δx टेन्स टू 0 Δy/Δx. याला काय लिहायचं, dy/dx, आणि हा आपला होणार 2. वरती प्रूफला मी परत जाते आणि आपण हे बघणार आहेत रिलेशन्स कसं होतं. इथं सुद्धा आपण तेच केलेलं की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. तर हा जो राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट आहे आपण तो डीमध्ये कन्वर्ट करून दाखवले त्याला. दोन्ही लेफ्ट राईटवाल्या ज्या लिमिट्स आहेत त्या डेल्टाच्या फॉर्मॅटला होत्या, त्या डीमध्ये लिहून टाकायच्या फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हनी. इथं सुद्धा तेच होणार आहे. तर हा राईटचा जो आहे बेटा, राईटला काय येत आहे, हे येत आहे फक्त लिमिट Δx टेन्स टू 0 Δy/Δx. त्याला dy/dx लिहू शकतो. सो इक्वेशन 1 बिकम्स है ना, किंवा फ्रॉम 1 and 2 सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता. काय होणार आहे ते, लिमिट Δy टेन्स टू 0 Δx/Δy. याला आपण काय लिहिणार आहे, 1/dy/dx. राईटला डीचा फॉर्मॅट लिहिला की मग काय करणार आहे, याला 2 नाही बोलणार आपण, याला 2 बोलणार. हा झाला राईटचा डीचा फॉर्मॅट, लेफ्टचा डेल्टाचा फॉर्मॅट. मग आपण इथं काय लिहिलेलं, RHS एक्झिस्ट अँड फायनाईट. वरती सुद्धा आपण तेच केलं आहे. Therefore, LHS also exist and finite आपण याला लिहिणार आहे. LHS also exist and finite. So therefore हा काय होणार आपला, लिमिट Δy टेन्स टू 0 लिमिट Δy टेन्स टू 0 Δx/Δy. याला आपण काय लिहिणार, dx/dy. याचा सुद्धा डीचा फॉर्मॅट लिहून घेतला. याला आपण बोलणार आहे बेटा 3. आता फ्रॉम 2 and 3 है ना, हे वेगवेगळं लिहून दाखवायचं. राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट डीमध्ये फर्स्ट प्रिन्सिपलनी येतो. लेफ्टचा डेल्टाचा फॉर्मॅट डीमध्ये कसं येतं आहे, ॲज RHS एक्झिस्ट अँड फायनाईट देन LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. हे स्टेटमेंट आपण तिथं वापरलं आहे. फ्रॉम 2 and 3 पूर्ण कंप्लीट डेरिव्हेटिव्हचा डीचा फॉर्मॅट येणार. सो देअरफॉर dx/dyलाच आपण काय लिहिणार आहे, 1/dy/dx लिहिणार आहेत. हा पार्ट माझ्या अकॉर्डिंगली सगळ्यांना क्लिअर असायला पाहिजे की शेवटी आपला जो आहे तो डेरिव्हेटिव्हचा फॉर्मॅटमध्ये डीच्या फॉर्मॅटमध्ये जो आहे आपला प्रूफ येतो. हा झाला बेटा सेकंड प्रूफ आपला. कशाचा प्रूफ होता हा, इनवर्स डेरिव्हेटिव्हचा जो रिलेशन असतो त्याचा जो प्रूफ आहे तो आपण इथं केलेला आहे.
शेवटचा प्रूफ, यामध्ये मॅक्झिमम गोष्टी जे ते ऑलरेडी लिहिलेल्या असतील ते तुम्हाला समजतील आता स्वतःहूनच. पॅरामेट्रिक फंक्शन्स किंवा पॅरामेट्रिक फंक्शन्सचं जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह करतो पर्टिक्युलरली, तो प्रूफ आपण आता करणार आहे की dy बाय dxला आपण काय लिहितो, dy बाय dt अपॉन dx बाय dt लिहितो. तर याचं जे प्रूफ आहे बेटा त्यासाठी बघा इथं x इक्वल्स टू एफ ऑफ टी आणि y इज इक्वल्स टू जी ऑफ टी हा फॉर्मॅट दिलेला. सो गिवन क्या लिखा है बेटा मैंने यहाँ पे, x इज इक्वल्स टू एफ ऑफ टी, y इज इक्वल्स टू जी ऑफ टी, ये तो लिख दिया. अब यहाँ पे क्या करोगे कि t डेल्टा टी स्मॉल इंक्रीमेंट इन t है तो y उससे करस्पॉन्डिंगली इंक्रीमेंट होगा. तो वैसे ही यहाँ पे भी आएगा कि लेट डेल्टा टी बी स्मॉल इंक्रीमेंट इन t, तर करस्पॉन्डिंगली काय होणार, डेल्टा वाय अँड डेल्टा एक्स बी द स्मॉल इंक्रीमेंट इन एक्स अँड वाय. मग आपण लिहितो की डेल्टा एक्स डेल्टा वाय जेवढेही इन्क्रीमेंट असतील ते नॉट इक्वल्स टू झिरो, हे स्टेटमेंट लिहून टाकायचं. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं त्याचा काय करतो, याच्यानंतर आपण डेल्टाचा फॉर्मॅट लिहून टाकतो. तो dy बाय डी एक्स को dy बाई डी टी अपॉन डी एक्स बाई डी टी ये प्रूव करना है, तो हमने इसका डेल्टा का फॉर्मेट लिख दिया. फिर जो सबसे पहले वेरिएबल चेंज हो रहा है उसका लिमिट अप्लाई करते हैं. पहले प्रूफ में डेल्टा एक्स टेंस टू जीरो किया था, दूसरे में भी डेल्टा एक्स टेंस टू जीरो किया था. यहाँ पे बेटा टी का चेंज करने पे है ना, टी का चेंज करने पे वाई चेंज हो रहा है, टी का चेंज करने पे एक्स चेंज हो रहा है. तो लिमिट किसकी लगेगी, डेल्टा टी टेंस टू जीरो की. देखो ये डेल्टा टी टेंस टू जीरो की, इधर सभी में लिमिट अप्लाई कर दी. लेफ्ट साइड में लगाया लिमिट, राइट में जब लगाओगे तो बेटा लिमिट मल्टीप्लिकेशन में भी स्प्लिट होता है, डिवीजन में भी स्प्लिट होता है. एक सिंपल कन्सेप्ट ध्यान रखना है. तो लिमिट हमारा स्प्लिट हो गया. मग यानंतरचा कन्सेप्ट काय सांगितलेला बेटा मी, की जिथं मॅच नाही होत, कोण मॅच नाही होत, लिमिट आणि डिनॉमिनेटर तो चेंज करायचा. इथं मॅच होतोय का, होतोय सर. न्यूमरेटरमध्ये इथं सुद्धा मॅच होतोय, पण इथं डिनॉमिनेटर आणि लिमिट मॅच होत नाही आहे. तर इथं आपण लिमिट चेंज करून लिहिणार. काय लिहिणार त्याला, लिमिट डेल्टा एक्स टेंस टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. यासाठी एक स्टेटमेंट ॲड करून टाकायचं की ॲज लिमिट डेल्टा टी टेंस टू झिरो देन डेल्टा एक्स टेंस टू आपण काय बोलणार आहे, झिरो होणार आहे. मग हा आल्यानंतर आपण याला 1 बोलतो. मग काय करायचं, राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट डीमध्ये लिहितो. कशाने, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचं यूज करून. तो एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, हे स्टेटमेंट असे ॲड करणार आपण हे गिवन फंक्शनवरनं. आणि राईटचा जो डेल्टाचा फॉर्मॅट आहे ना, हे राईटला येत आहे डेल्टाचा फॉर्मॅट, हा सुद्धा राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट. इथं बघा हे राईटचे डेल्टाचे फॉर्मॅट हे कशाला आले, आता डीमध्ये लिहून टाकायचे युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ते झाल्यानंतर आपण काय करतो बेटा, इक्वेशन 1 बिकम्स है ना, लेफ्टचा डेल्टाचा फॉर्मॅट तसाच ठेवतोय आणि राईटचा डेल्टाचा फॉर्मॅट कशात लिहून घेतोय आपण, टीमध्ये. सो डी वाय बाय डी टी अपॉन खाली काय होणार आहे, हा डी एक्स बाय डी टी. आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला. आता काय करणार आहोत बेटा आपण, राईटचा डी वायचा डीचा फॉर्मॅट आला. मग आर एच एस एक्झिस्ट अँड फायनाईट, अल्सो एल एच एस अल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट करून काय करतो, एल एच एसचा जो डेल्टाचा फॉर्मॅट आहे, एल एच एसचा जो डेल्टाचा फॉर्मॅट आहे याला सुद्धा डीच्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहून टाकायचं. आणि मग शेवटी काय करतो, 2 and 3 है ना, वरचे थेरम्स आपण 2 बघितले तर त्यामध्ये सुद्धा आपण तेच केलं आहे. फ्रॉम 2 and 3 दोन्ही लेफ्टचा सुद्धा डीच्या फॉर्मॅटला, राईटला सुद्धा डीच्या फॉर्मॅटला, अँड वी गेट अवर. सो आय होप की आजचं जे हे थेरमचं व्हिडिओ आहे, डेरिव्हेटिव्हचे 3 इम्पॉर्टंट थेरम, हे 3 थेरम जर तुम्ही प्रॉपरली एकदा लिहून काढले की बोर्डच्या एक्झामला मॅक्झिमम चान्सेस आहे की या 3 थेरमपैकी एक थेरम तुम्हाला विचारणार. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.